But- Hello, students. In the last session, we have studied about how the sound is produced by the ह्युमन. त्याच्यामध्ये आपण शिकलं की लॅरिंग्स काय असतं, वोकल कॉर्ड्स काय असतात आणि लॅरिंग्स आणि वोकल कॉर्ड्समुळे साऊंड कसं जनरेट होतं. आता आपण आज शिकणार आहोत साऊंड जनरेशन बाय लाऊडस्पीकर, म्हणजेच लाऊडस्पीकरने साऊंड कसं जनरेट होतं. सो लेट्स सी हाऊ द साऊंड इज जनरेटेड बाय द लाऊडस्पीकर. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज द लाऊडस्पीकर. पहिले आपण बघू की लाऊडस्पीकर काय असतं. सो लाऊडस्पीकर इज अ डिव्हाइस दॅट प्रोड्युसेस साऊंड. लाऊडस्पीकर हे एक डिव्हाइस असतं जे साऊंड प्रोड्यूस करतं. देन इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल्स टू साऊंड वेव्स इन द एअर. लाऊडस्पीकर काय करतं तर इलेक्ट्रिकल सिग्नल्स साऊंड वेव्हमध्ये प्रोड्यूस करतं. जसं की आता आपण साऊंड्स बघतो, डीजे डॉल्बी वगैरे आपण बघतो, ते काय करतात तर एका इलेक्ट्रिकल सिग्नलला जोडलेले असतात. जसं की सर्किट वगैरे बोर्ड लाईटला ते कनेक्ट केलेले असतात. तर ते काय करतात, जे इलेक्ट्रिकल सिग्नल तिथून येतं त्याला साऊंड वेव्हमध्ये ते प्रोड्यूस करतात. लाऊडस्पीकर आर कॉमनली यूज्ड इन टीव्ही, रेडिओज, मोबाईल फोन्स, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम एक्सेट्रा. आता आपण बघतो की लाऊडस्पीकर कुठे कुठे असतं तर टीव्हीमध्ये लाऊडस्पीकर असतं, रेडिओजमध्ये लाऊडस्पीकर असतं, मोबाईल फोन्समध्ये लाऊडस्पीकर असतं, पब्लिक ॲड्रेस सिस्टम जसं की फोन असतो आपला त्याच्यामध्ये सुद्धा लाऊडस्पीकर असतं. आता आपण बघू इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ द लाऊडस्पीकर. आता आपण पाहिलं की लाऊडस्पीकर काय असतो, तर आता आपण बघू लाऊडस्पीकरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं. द लाऊडस्पीकर इज मेनली कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट: परमनंट मॅग्नेट कॉइल विच इज द व्हॉइस कॉइल अँड कोनिकल स्क्रीन विच इज द डायफ्रॉम. तर लाऊडस्पीकर तीन गोष्टींनी कन्सिस्ट केलेला असतो. एक असतो परमनंट मॅग्नेट, दुसरा असतो कॉईल जो की व्हॉइस कॉईल असतो आणि तिसरा असतो कोनिकल स्क्रीन जो की डायफ्राम असतो. आता आपण हे डिटेलमध्ये स्टडी करू. व्हॉट इज द परमनंट मॅग्नेट? अ परमनंट मॅग्नेट क्रिएट अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. परमनंट मॅग्नेट काय करतं तर एक कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतं आणि हे परमनंट मॅग्नेट रिमेन्स फिक्स्ड इन द इनसाइड लाऊडस्पीकर. हे परमनंट मॅग्नेट काय करतं की लाऊडस्पीकरच्या मध्ये हे फिक्स्ड असतं. आता आपण कधी कधी बघतो की एखादा जर खराबच झालेला लाऊडस्पीकर आपण ओपन केला तर त्यामध्ये आपल्याला एक मोठं मॅग्नेट सापडते लाऊडस्पीकरच्या आतमध्ये. तेच परमनंट मॅग्नेट असतं आणि हे मॅग्नेट यूज होतं साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी. त्याच्यानंतर असते कॉईल. अ कॉईल वायर इज प्लेस्ड नियर द मॅग्नेट. आता हे कॉईल वायर कशी असते तर अशी आपण कॉईल बघितले की राऊंड 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 असे कॉईल बनवलेली असते आणि ती कॉईल काय करतात तर मॅग्नेटला चिटकवतात. अँड ही कॉईल जी असते ती सेकंड साईडला इलेक्ट्रिकल सोर्सला कनेक्ट असते फ्रॉम मायक्रोफोन और ॲम्प्लिफायर. त्याच्यानंतर असते कोनिकल स्क्रीन. अ थिन कोन अटॅच्ड टू द कॉईल. एक कॉईलला एक थिन कोन अटॅच्ड असतो, त्यालाच आपण डायफ्रॉम म्हणतो. धिस थिन कोन हेल्प्स टू पुश एअर टू प्रोड्यूस साऊंड. हा थिन कोन, आता हा थिन कोन म्हणजे काय तर साऊंडच्या बाहेर जो पातळ पडदा असतो तो पडदा म्हणजेच थिन कोन असतो आणि हा थिन कोन काय करतो तर अं, त्या डीजे किंवा डॉल्बीला एअर पुश करायला मदत करतो. आता आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकले की व्हायब्रेशन प्रोड्युसेस द साऊंड. मग जर तो थिन पडदा जो असतो तो जर पुढे पुश झाला तर साऊंड एअरमध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि हे व्हायब्रेशन काय करतात तर साऊंड क्रिएट करतात. आता आपण बघू वर्किंग ऑफ अ लाऊडस्पीकर. व्हेन अन इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू द कॉईल इट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड. मग आता काय होतं जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा काय करतं तर इलेक्ट्रिक करंट त्या कॉईल मध्ये ट्रॅव्हल करतं आणि ट्रॅव्हल केल्यानंतर हे एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतं. धिस मॅग्नेटिक फील्ड इंटरॅक्ट विथ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द परमनंट मॅग्नेट. आता कॉईलची मॅग्नेटिक फील्ड काय करते तर परमनंट मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत इंटरॅक्ट करते. पहिले काय होतं आपण स्विच ऑन केल्यानंतर इलेक्ट्रिक करंट कॉईलमधून फ्लो होतं. त्याच्यानंतर काय होतं तर कॉईलचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते परमनंट मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत इंटरॅक्ट करतं. ड्यू टू धिस इंटरॅक्शन द कॉईल मूव्स बॅक अँड फोर्थ.
ह्या इंटरॅक्शनमुळे काय होतं की कॉईल बॅक अँड फोर्थ मूव्ह करतं. आणि कॉईल बॅक अँड फोर्थ मूव्ह केल्यामुळे काय होतं, कॉईलला जो कोन अटॅच असतो तो सुद्धा मूव्ह करतो कोनिकल स्क्रीन. सिन्स द कॉईल इज अटॅच्ड टू द कोनिकल स्क्रीन, द स्क्रीन ऑल्सो मूव्ज बॅक अँड फोर्थ. आता आपण बघितलं की पहिले काय करतात, इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द कॉईल. कॉईल इलेक्ट्रिक करंट पास होतं, ते काय करतं, कॉईलची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतं. त्याच्यानंतर कॉईलची मॅग्नेटिक फील्ड जी असते ती परमनंट मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत इंटरॅक्ट करते. त्याच्यानंतर कॉईल बॅक अँड फोर्थ मूव्ह करतं. त्याच्यानंतर कॉईलला अटॅच असलेली कोनिकल स्क्रीन बॅक अँड फोर्थ मूव्ह करते. आणि हीच कोनिकल स्क्रीन काय करते, एअरमध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट करते. आणि हेच व्हायब्रेशन काय करतात, तर साऊंड वेव्स प्रोड्यूस करतात एअरमध्ये. आणि ह्याच साऊंड वेव्हमुळे आपल्याला डीजे किंवा डॉल्बीचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. द मुवमेंट ऑफ कॉईल डिपेंड्स ऑन द व्हेरिएशन ऑफ द करंट फ्लोविंग थ्रू इट. आता काय असतं तर, जी कॉईलची मुवमेंट असते ती कशावर डिपेंड करते, तर त्याला किती इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड आहे, किती वोल्टची इलेक्ट्रिसिटी त्याला प्रोव्हाइड होत आहे, त्याच्यावर मुवमेंट ऑफ कॉईल डिपेंड करतं. आणि मुवमेंट ऑफ कॉईलवरच मुवमेंट प्रोडक्शन ऑफ साऊंड डिपेंड करतं. प्रोडक्शन ऑफ साऊंड वेव्स. आता आपण बघू प्रोडक्शन ऑफ साऊंड वेव्स. जस्ट लाईक टर्निंग फ्रॉक, साऊंड इज प्रोड्युस्ड ड्यू टू बॅक अँड फोर्थ मुवमेंट. आता डीजे किंवा डॉल्बी मध्ये स्पीकरमध्ये साऊंड कसं क्रिएट होतं, तर जसं टर्निंग फ्रॉकमध्ये बॅक अँड फोर्थ मुवमेंटमुळे साऊंड प्रोड्यूस होतं, तसंच स्पीकरमध्ये सुद्धा बॅक अँड फोर्थ मोशनमुळेच साऊंड क्रिएट होतं. द व्हायब्रेटिंग लाऊड स्पीकर स्क्रीन क्रिएट्स कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. तर लाऊड स्पीकरची जी स्क्रीन असते ती एक कम्प्रेशन करते आणि रेअर फ्रॅक्शन करते एअरमध्ये. आणि त्याच्यामुळेच साऊंड वेव्ह तयार होतात. आता आपण बघू लाऊडनेस ऑफ साऊंड. व्हॉट इज द लाऊडनेस ऑफ साऊंड? लाऊडनेस ऑफ साऊंड कॅन बी प्रोड्युस्ड युझिंग अ लाऊड स्पीकर. आता इथं बोललंय की लाऊड स्पीकर यूज करून आपण मोठा साऊंड क्रिएट करू शकतो. लाऊड साऊंड कॅन बी प्रोड्युस्ड बाय युझिंग अ लाऊड स्पीकर. लाऊड स्पीकर यूज करून आपण मोठा साऊंड क्रिएट करू शकतो. देन सेकंड इज लाऊडनेस इज मेजर्ड इन डेसिबल्स. आता जसं आपण बघितलं की साऊंडची फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये मेजर करतात, तसंच लाऊडनेसची जी लाऊडनेस आपण डेसिबल्समध्ये मेजर करतो. लाऊड स्पीकर कॅन प्रोड्यूस साऊंड लेवल्स अप टू 100 डेसिबल्स. आता लाऊड स्पीकर काय करतात, तर 100 डेसिबल्स पर्यंत साऊंड प्रोड्यूस करू शकतात. व्हेरी लाऊड साऊंड कॅन बी हार्मफुल टू आवर इयर्स. जास्त लाऊड साऊंड जर असेल तर ते आपल्या इयर्सना हार्मफुल असतं. देअरफॉर लाऊडनेस शुड बी लिमिटेड. त्याच्यामुळे लाऊडनेस जी आहे ती लिमिटेड असायला पाहिजे. आता पब्लिक प्लेसेसमध्ये आपण डीजे डॉल्बी स्पीकर्स वगैरे लावतो, ते सुद्धा लिमिटेड असायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण बघू साऊंड पोल्युशन. साऊंड पोल्युशन इज कॉज्ड बाय अनवॉन्टेड डिस्टर्बिंग साऊंड. आता सोशल इव्हेंट्समध्ये जे स्पीकर्स वगैरे लावतात, ते एकदम जास्त आवाज सोडल्यानंतर त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन होतं, साऊंड पोल्युशन होतं. इट इज अ मेजर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. आता साऊंड पोल्युशन is a major environmental problem like other pollution such as air pollution, water pollution. ही एक वाढत जाणारी समस्या आहे. एक्सेसिव्ह लाऊड साऊंड कॅन एफेक्ट ह्युमन हेल्थ, कॉन्सन्ट्रेशन, हिअरिंग ॲबिलिटी. तर जास्त आपण जर खूप मोठा साऊंड यूज केला तर ते आपल्या ह्युमन हेल्थला कसं एफेक्ट करतं, तर आपले इयर्स जे असतात ते लाऊड साऊंडमुळे डॅमेज होऊ शकतात. आपली हिअरिंग ॲबिलिटी जी असते ती हिअरिंग ॲबिलिटी आपली डॅमेज होऊ शकते. देन मेजरिंग साऊंड लेवल्स. आता इथे आपल्याला शिकायचं आहे की आपण साऊंड लेवल्स कसे मेजर करू शकतो. तर साऊंड लेवल मेजर करण्यासाठी मोबाईल फोनचा यूज होतो. मोबाईल फोन्स मे हॅव ॲप्स टू मेजर साऊंड लेवल्स इन द डेसिबल्स. तर मोबाईल फोनमध्ये ॲप्स असतात साऊंड लेवल मेजर करण्यासाठी. आणि ते साऊंड लेवल कशात मेजर करतात, तर डेसिबल्समध्ये हे मोबाईल ॲप साऊंड मेजर करतात. आता इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगितली आहे विथ द हेल्प ऑफ टीचर. आता तुम्ही तुमच्या टीचरच्या हेल्पने खालची ऍक्टिव्हिटी करू शकता. मेजर द साऊंड फ्रॉम अ लाऊड स्पीकर ॲट अ पब्लिक प्लेस.
मेजर अ साऊंड फ्रॉम अ लाऊडस्पीकर ॲट अ पब्लिक प्लेस. पब्लिक प्लेसमध्ये लाऊडस्पीकरमधून येणारा आवाज तुम्ही तुमच्या टीचरसोबत मेजर करा. चेंज द व्हॉल्यूम अँड ऑब्झर्व चेंजेस इन द डेसिमल लेवल लेवल त्या स्पीकरचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी करा आणि किंवा वाढवा आणि त्याचे डेसिबल लेवल चेक करा. त्याच्यानंतर आहे ऑब्झर्व हाऊ डिस्टन्स फ्रॉम द लाऊडस्पीकर अफेक्ट साऊंड लेवल. सो आता आपण एक समरी बघूयात. आपण काय काय बघितलो ह्या सेशनमध्ये. लाऊडस्पीकर कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू साऊंड एनर्जी. लाऊडस्पीकर काय करतं तर इलेक्ट्रिकल एनर्जी साऊंड एनर्जीमध्ये प्रोड्यूस करतं. त्याच्यानंतर साऊंड इज प्रोड्युस्ड ड्यू टू व्हायब्रेशन. व्हायब्रेशनमुळेच साऊंड प्रोड्यूस होतं. व्हेरी लाऊड साऊंड कॅन बी हार्मफुल. जास्त लाऊड साऊंड हे हार्मफुल असू शकतं. अँड वी शुड अवॉइड अननेसेसरी नॉईज टू हेल्प रिड्यूस साऊंड पोल्युशन. आता साऊंड पोल्युशन रिड्यूस करण्यासाठी आपण काय कंट्रीब्यूट करू शकतो, तर आपण लाऊड स्पीकर यूज करून साऊंड प्रोड्यूस नाही करायचा. किंवा जिथे कुठे स्पीकर वगैरे असतं तर एक सुजाण नागरिक म्हणून आपण त्यांना सांगू शकतो की बाबा याच्यामुळे नॉईज पोल्युशन होतं, तर तुम्ही ह्याचा व्हॉइस जो आहे तो कमी ठेवा. एवढं तरी आपण साऊंड पोल्युशन कमी करण्यासाठी करू शकतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच बघू आणि उरलेला पार्ट आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू.